नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता वाजले आहेत 3:15, तर संध्याकाळचे 3:15 वाजलेत आणि मी आज जरा उशिरा उठल्यानंतर माझे मिस्टर लवकर उठले होते. त्यांची अंघोळ वगैरे झाली, तर त्यांनी देवपूजा केली होती. सो मी रिलॅक्स होते आज. तर मी आता नाश्ता वगैरे करून दिला त्यांना. तसं उशिरा म्हणजे जास्त उशिरा नाही, 10-11 वाजता वगैरे उठले असेल, कारण काल खूप थकून आलो होतो आणि लहान बाळाला घेऊन इकडून तिकडे फिरणं काही सोपं नाही आहे. तर आपलंही अंग दुखतं. तर एक्सरसाइज केली. त्यानंतर मी उठल्यावरती नाश्ता वगैरे बनवून दिला. सँडविच होते नाश्त्यामध्ये, नेहमी जे बनवते ते. आणि त्यानंतर एक्सरसाइज केली. बाकीचे राघवला अंघोळ वगैरे घातली, झोपवलं. त्यानंतर गावची अंघोळ झाली, सगळ्यांची झाली. आणि आता मी सगळ्यात लास्ट केली. क्लिनिंग वगैरे झाले. माझ्या मिस्टरांनी पसारा आवरून ठेवला होता. सो मी पटकन झाडून पुसून घेतलं. आणि आता 3:15 वाजले, तर आता मला जेवणामध्ये काहीतरी करायचं आहे. आणि आज आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे. तर आज आहे सतीश दादाचा बर्थडे. सो आम्ही केक वगैरे घेऊन जाण्याचा प्लॅन करतो आहे. तर आता पटकन जेवणाची तयारी करते. जेवणामध्ये मिसळ करायचा विचार आहे, कारण जास्त वेळ लागणार नाही. 3:15 वाजले तर 4 वाजेपर्यंत ऑलमोस्ट जेवण वगैरे होईल आमचं. तर ॲटलिस्ट भाजी तरी होईल. पाव वगैरे आणायचा प्लॅन आहे. तर घरामध्ये ब्राऊन ब्रेड आहेत, सो मे बी ब्राऊन ब्रेड हे चालून घेऊ आम्ही. आणि इथे मी मटकीची मिसळ करण्यासाठी काळा मसाला काढून घेत होते. तर कांदा वगैरे भाजेपर्यंत आप्यांचं भिजवायला घालत होते. तर आप्पे बनवण्यासाठी मी अशा प्रकारे तांदळाचा खालून एक थर देते आणि त्याच्यावरती सगळ्या समप्रमाणात डाळी घेते. तर अशा प्रकारे इथे चण्याची डाळ, छिलक्याची उडदाची डाळ आणि छिलका नसलेली उडदाची डाळ, त्यासोबतच मसूर डाळ आणि छिलक्याची मूग डाळ घेतली होती मी. तर अशा प्रकारे तुम्ही भिजवाल तर आप्पे खूप सॉफ्ट होतात. सो त्यामुळे मग मी हे माझं प्रमाण ठेवलं की बेस मी तांदळाचा देते आणि त्याच्यावरती सगळ्या डाळी समप्रमाणात घेते. तर हे अशा प्रकारे मी एक 9-10 तास भिजवते आणि त्यानंतर मिक्सरला बारीक वाटते. सो गाऊला डब्यामध्ये आप्पे द्यायचे होते मला. आणि इथे अशा प्रकारे कांदा देखील परतून झाला होता. तर मटकीची मिसळ मी इथे लगेचच म्हणजे टाकून घेणार होते. आणि माझ्या हातची मिसळ सर्वांना खूप आवडते आणि माझ्या मिस्टरांना तर प्रचंड आवडते. सो अशा प्रकारे इथे मटकी आणि मूग दोन्ही मिक्स टाकणार होते मी. आणि इथे झाली होती माझी मिसळ रेडी. आणि गावचा चालला होता तिकडे अबॅकस क्लास. तर अशा प्रकारे राघव तिच्या बाजूलाच खेळत होता. आणि ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने करते असं नाही की नाही, तर तिला आता सवय लागली ऑनलाईन क्लास करण्याची. तर अशा प्रकारे राघव खूप मस्ती करतो, तिला अजिबात काही करू देत नाही स्टडी वगैरे. आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपला वेल खूप मोठा झाला आहे आणि बऱ्यापैकी वाढलेला आहे. तर थंडी पडते, मे बी फुलं लागलेत त्याला. आणि दोडक्याला अशा प्रकारे एक फूल लागलं होतं.
प्रकारे रेडी झालेला आहोत. कुठे चाललोय आपण? तर आम्ही चाललोय बर्थडे पार्टीसाठी आणि आज आहे सतीश दादाचा बर्थडे. सो आम्ही सगळेच चाललोय. आता इथून आम्ही आबूच्या घरामध्ये केक घेऊ आणि मग जाऊ, कारण अजून पुढचं प्लॅनिंगचं डिसाईड नाही काय करायचं, कुठे करणार. तर 5:30 वाजले हा, आणि खाली अजिबात राहायचं नाहीये. आवरले तर वरतीच, मी ड्रेस घातलाय तर त्याला कळलंय बरोबर, तो खाली अजिबात राहत नाही, कुठेतरी बाहेर जायचंय आता. हॅलो, आणि राघवची ही आहे नवीन कॅप. नवीन म्हणजे जुनीच आहे, परंतु आम्ही आताच वापरायला काढली, सो नवीनच आहे. आणि तो आता नवीन नवीन घालतोय, तर तो काढून टाकतोय. आणि ही कोणी घेतली आहे? खळवाडीतल्या त्याच्या आजीने घेतली आहे. आमच्या गावामध्येच एक वाडी आहे, वाडी म्हणजे माझ्या 2 नंबरच्या, माझे मोठे जाऊ आहेत 2 नंबरच्या, त्यांच्या माहेर म्हणजे त्यांच्या आईने आणलेली आहे. आणि मला खूप आवडते, तर मी मस्त जपून ठेवली आहे त्याला घालायला, आणि खूप छान दिसते त्याला. कुठे जायचं आता? उघडा दरवाजा. कसा उघडायचा पण? दुसरा हात कुठे? श्रेयांश, कुठे फिरायला जायचं बाळा? मस्ती करायला लागते फक्त. हॅपी बर्थडे दादा. थँक्यू. किंजलचा अभ्यास राहिलाय का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. फोनवरती लावलं पाहिजे होतं. हॅपी बर्थडे सतीश दादा. हो, फर्स्ट बाईट गावला. आणि आधीच्याच दिवशी आम्ही गेलो होतो बार्बिक्यूसाठी, त्याच्या आधी मंदिरामध्ये गेलो होतो. सो त्यामुळे दोघी आजारी होते, शुभांगी आणि किंजल. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि आम्ही आलो होतो कॅरीफोरला, सिटी सेंटरला. तर राघवसाठी पावडर घ्यायची होती, मिल्क पावडर राघवची. तर त्यामुळे मग आम्हाला कॅरीफोरला जायचं होतं. सो येता येता आम्ही कॅरीफोरला गेलो. 74 ओनली. हां, 30 लिटर 75 दिरहम मध्ये ना. आता तुम्ही पाहू शकता इथे 30 लिटर पेट्रोल 75 दिरहम. 75 म्हणजे 23 रुपये आपल्या इंडियाचे 1 दिरहम म्हणजे. तर 75 गुणिले 23 तेवढाच 30 लिटर पेट्रोल भेटलंय आम्हाला. आणि स्पेशल फुल ना, म्हणजे काय असतं ना की पेट्रोलच ना हे स्पेशल म्हणजे चांगल्या क्वालिटीचं. स्पेशल फुल म्हणजे चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल. अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवलं आज पेट्रोल पंप.
आणि पेट्रोल स्वस्त झालंय ना आता. आधी जास्त महाग होतं, आता जरा स्वस्त झालं. जास्त म्हणजे थोडं महाग होतं, आता स्वस्त झालं. तर 75 दिरहम, आधी 100 दिरहम लागायचे ना फुल व्हायला. आणि तुम्हाला माहितीच आहे थंडीचे दिवस चालू आहेत, तर मला राघवसाठीच नॉन स्लिपरी सॉक्स पाहायचे होते, परंतु त्याच्या साईजचे मला भेटले नाही. परंतु मी गाऊसाठी एक जॅकेट घेतलं होतं, कारण आता थंडी वाढली आहे, सो तिला हवं होतं नवीन जॅकेट. तर म्हटलं तिच्यासाठी तरी म्हणजे ॲटलिस्ट भेटलं तर तिच्यासाठी घेईल, आणि मलाही घ्यायचं होतं. आणि राघवसाठी क्लोथ देखील घ्यायचे होते, राघवसाठी टॉय घ्यायचं होतं. सो अशा प्रकारे नवीन टॉय घेतलं होतं राघवसाठी. आणि त्याचे फुल क्लोथ असतात, म्हणजे ज्याला सॉक्स वगैरे इन्क्लूड असतात, तर ते वाले क्लोथ देखील घेतले होते. तर त्या मागच्या वेळेला एका सेटमध्ये 5 होते, यावेळेला एका सेटमध्ये 3च आले होते. सो अशा प्रकारे टॉय अजून पाहत होतो आम्ही. परंतु हे ज्यांनी आत्ता घेतलेलं टॉयसुद्धा खूप महाग होतं, जवळजवळ 69 समथिंग होतं. आणि चांगले टॉय घेतले की जास्त दिवस टिकतात, असं नाही की खराब होतात. काय रे, काय झालं? अच्छा, गेम खेळून आली तू लॅपटॉप मध्ये? काय? आणि माझ्या मिस्टरांना नवीन फोन घ्यायचा आहे, सो त्यांचं चेकिंग चालू होतं कोणता घ्यायचा फोन. सो अशा प्रकारे त्यांनी नवीन फोन घेतला की त्यांचा जो जुना फोन आहे तो मी घेणार. त्यामुळे मी तर खूप खुश आहे, परंतु त्यांचं अजून कन्फर्म नव्हतं कधी घ्यायचं ते. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो इलेक्ट्रिक कुकर पाहण्यासाठी. तर मला अशा प्रकारे इलेक्ट्रिक राईस कुकर घ्यायचा आहे, आणि मी त्यासाठी चेक केला. तर न्यूट्रीकुकचा मला चांगला वाटतो, सो मी न्यूट्रीकुकचाच घेतला. तर अदरवाईज मी नाही घेणार, कारण बाकीचा ब्रँड घेऊन तो खराब होण्यापेक्षा नाही घेतलेलाच चांगला. हॅलो, आणि आम्ही आत्ताच आलो. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून आम्ही सिटी सेंटरला गेलो. तिथे राघवची शॉपिंग केली. राघवसाठी 3 ड्रेस घेतलेत आम्ही, कारण राघवला थंडीचे दिवस चालू होतात आणि त्याची साईज वगैरे चेंज झाली आहे. सो त्याला वेगळे ड्रेस घ्यायचे होते, आणि त्याचं फोटोशूटही करायचं होतं 10व्या महिन्याचं, तेही राहिलं होतं आमचं. सो आज आम्ही तेही फिनिश केलं आहे. तर आता झोपणार आहोत, 9:30 वाजलेत. लवकर झोपलं म्हणजे सकाळी झोप होते छान. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.